नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शाळांचं RT 25% साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. आज परत मी RT 25% चा एक व्हिडिओ तयार करतो आहे. BO हे RT च कसं व्हेरिफिकेशन करतील. तर चला मित्रांनो, इथे बघा हे एक डॅशबोर्ड आहे. education.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला जेव्हा आपण येऊ इथे RT 25% ऍडमिशन ही टॅब तुम्हाला पाहायला मिळेल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर येईल. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचं लॉग इन करता येऊ शकतं, तालुक्याचं लॉग इन करता येऊ शकतं. बऱ्याच BOना कन्फ्युजन आहे की आपण BO व्हेरिफिकेशन कसं करायचं, तर ते आपण अगोदर जाणून घेऊया. ऍडमिन आणि स्कूल लॉग इन ला क्लिक करायचं आहे. मग तुमच्या समोर एक पेज येईल. तुम्हाला BO यांच्या स्तरावर व्हेरिफिकेशन करायचं असल्यामुळे BO या पॉइंट वर क्लिक करा. इथे तुमच्या तालुक्याचा स्टुडंट कोड लिहा, तालुक्याचा पासवर्ड लिहा आणि कॅप्चा एंटर करा. लॉग इन वर क्लिक करा. त्यानंतर एक OTP फॉर्म येईल. BO या चेकबॉक्स वर क्लिक करा. सेंड वर क्लिक करा. एक OTP BO यांच्या मोबाईल वर जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. व्हेरीफाय वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर BO यांचं लॉग इन आपल्याला पाहायला मिळेल. इथे BO यांची इन्फॉर्मेशन आहे. जर तालुक्यांचे BO चेंज झालेले असतील तर आपल्याला या ठिकाणी BO ची इन्फॉर्मेशन चेंज करून घ्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी अनेक ऑप्शन्स आहेत. हे सर्व ऑप्शन आपण स्वतः बघून घ्यावेत. यावर मी चर्चा करणार नाही. आपल्याला शाळांचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते रजिस्ट्रेशन, त्यांचं लोकेशन आणि त्यांची वॅकन्सी आपल्याला चेक करायची आहे. त्यासाठी आपल्याला व्हेरिफिकेशन टॅब वर जावं लागेल. फुल व्हेरिफिकेशन वर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर संपूर्ण शाळांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी फॉरवर्डेड बाय HM तुम्हाला पाहायला मिळत आहे. यस याचा अर्थ मुख्याध्यापक यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि BO यांच्याकडे फॉरवर्ड केलेलं आहे. आणि इथे व्हेरीफाईड बाय BO इथे नो दिसतो आहे, म्हणजेच BO यांनी अजून ते व्हेरीफाय केलेलं नाही. दुसरी एक शाळा आपण घेऊ. इथे मुख्याध्यापक यांनी फॉरवर्ड केलेलं आहे आणि BO यांनी व्हेरीफाय केलेलं आहे. तर मित्रांनो, मुख्याध्यापक यांनी रजिस्ट्रेशन फॉरवर्ड केल्यानंतर BO यांना ते व्हेरीफाय करायचं आहे. आणि हे व्हेरिफिकेशन कसं करायचं मी आपल्याला सांगतो आहे. एक आपण शाळा घेऊया. एक शाळा आपण घेतलेली आहे. ही शाळा आहे. या शाळेच्या मुख्याध्यापक यांनी रजिस्ट्रेशन फॉरवर्ड केलेलं आहे, पण BO यांनी अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये. अशा केस मध्ये आपल्याला व्ह्यू या टॅब वर क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर त्या शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल. ही इन्फॉर्मेशन आपल्याला तपासून घ्यायची आहे. मुख्याध्यापक यांचं जे नाव दिलेलं आहे ते नाव अचूक आहे की याची खात्री करून घ्यायची आहे. मग स्कूल ऍड्रेस वर जायचं आहे. आपण इथे सेव्ह करू शकता. आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट टॅब ओपन होईल. सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. नेक्स्ट टॅब ओपन होईल. त्यानंतर स्कूल ऍड्रेस वर जा. ऍड्रेस अचूक लिहिला की नाही याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर या शाळेने जे गुगल लोकेशन दिलेलं आहे किंवा ते अचूक आहे की नाही तुम्ही इथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय वर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक स्क्रीन ओपन होईल आणि जी स्क्रीन ओपन झाल्यानंतर ती शाळा अचूक मुख्याध्यापक यांनी दाखवली की नाही याची खात्री करून घ्या. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं गाव इथे आहे आणि हे लोकेशन या ठिकाणी आहे. हे लोकेशन चुकलेलं आहे. हे लोकेशन चेंज करण्याची सुविधा BO यांनाच आहे. मग हे लोकेशन जर आपल्याला चेंज करायचं असेल तर मग ते कसं करता येईल, तर त्यासाठी आपल्याला परत एकदा ही झूम स्क्रीन मिनिमाइज करावी लागेल. इथे बघा राईट साइडला टॉप मोस्ट कॉर्नरला एडिट ऑप्शन आहे. या एडिट वर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत एकदा टॉगल स्क्रीन फुल करायची आहे आणि मग हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर आपल्याला त्या शहरावर किंवा त्या गावावर घेऊन जायचं आहे. आणि या ठिकाणी ती शाळा ज्या लोकेशनला असेल ते लोकेशन आपल्याला शोधायचं आहे. कीबोर्डची कंट्रोल बटन आणि माऊसची स्क्रॉल बटन या दोन बटनचा वापर करून आपण मॅप झूम करू शकता, मोठा करू शकता, लहान करू शकता. हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि इथे गेल्यानंतर मी मॅप एनलार्ज केलेला आहे, मोठा केलेला आहे. आणि इथे गेल्यानंतर शाळा आपली ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला पॉइंटर घेऊन जायचं आहे. इथे जायचं आहे. इथे ते पॉइंटर ठेवायचं आहे आणि ही शाळा लोकेशन आहे इथे ठेवल्यानंतर ही झूम स्क्रीन मिनिमाइज करायची आहे. आणि त्यानंतर इथे व्हेरीफाय या टॅब वर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड सबमिट वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला गुगल लोकेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचबरोबर तो गुगल ऍड्रेस आपल्याला फॉरवर्ड केलेला आहे तो अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॅब वर जायचं आहे. स्कूल एज डिटेल्स यावर आपल्याला क्लिक
क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शाळेने जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे फॉरवर्ड केलेली आहे, शाळेचा खालचा वर्ग, शाळेचा वरचा वर्ग, त्यानंतर शाळेचा प्रवेशस्तर, या सर्व बाबी आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत. आणि हे तपासल्यानंतर परत एकदा आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे. सेव्ह वर क्लिक करून समोर जायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो असेल तो वॅकन्सीजचा असेल. इथे शाळांनी ज्या वॅकन्सीज फॉरवर्ड केलेल्या आहेत त्या सगळ्या वॅकन्सीज तुम्हाला पाहायला मिळतील. ही शाळा आहे, ही मराठी माध्यमाची शाळा आहे आणि या शाळेची ऍव्हरेज वॅकन्सी 13 आलेली आहे. ती वॅकन्सी पहिल्या वर्गाची ती वॅकन्सी त्यांनी आपल्याकडे फॉरवर्ड केलेली आहे. आपल्याला या शाळांची इयत्ता 21, 22, 22, 23, 23, 24 ची पहिलीची पटसंख्या तपासायची आहे. त्याचा सम करायचा आहे, त्याला 3 ने डिवाइड करायचा आहे आणि जो ऍव्हरेज आलेला आहे या ठिकाणी वॅकन्सी म्हणून आलेला आहे त्याची खात्री करायची आहे. सेव्ह अँड सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि पुढे जी माहिती भरलेली होती ती माहिती अचूक आहे याची खात्री करून आय अग्री वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या शाळेचं ब्लॉक लेवलला व्हेरिफिकेशन होणार आहे. मित्रांनो, हे काम प्रत्येक बीओ यांना करायचं आहे आणि फक्त मुख्याध्यापक यांनी फॉरवर्ड केलेली माहिती जशीच्या तशी व्हेरीफाय करायची नाहीये. बीओ यांना सर्व माहिती तपासायची आहे, खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला फायनल व्हेरिफिकेशन करायचं आहे. मित्रांनो, आपण एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्व माझ्या शिक्षक बांधवांना शेअर करावा, जेणेकरून सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन करणं सोपं जाईल. सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.